जान्हवी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। गणेशोत्सवाची धामधूम आता कुठे थांबली आहे? थोडासा निवांतपणा मिळालाय तर त्या निवांतपणाचाही आस्वाद घेऊया आणि जाता जाता थोडीशी माहिती घेऊया आजच्या एपिसोडमध्ये। सुरुवात करूया या एपिसोडला। आज आपण थोडंसं मेनोपॉज बद्दल जाणून घेऊ। ही सीकेपी लोकांची पारंपरिक देश आहे। आज आपण वर्कआउट जो बघतोय तो कार्डिओ आणि कंडिशनिंग याचं मिक्सचर बघतोय। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जंपिंग जॅक्सचे दोन प्रकार। स्त्रीच्या आयुष्यामध्ये येणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज। मध्यम वयामध्ये घडणारा हा बदल फक्त शारीरिक नसतो तर तितकाच मानसिकही असतो। म्हणून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य पद्धतीने काळजी घेणं या दरम्यान खूप गरजेचं आहे। याच अनुषंगाने आज आपण माहिती घेऊया। आज आपण थोडंसं मेनोपॉज बद्दल जाणून घेऊ। मेनोपॉज म्हणजे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये जेव्हा मानसिक पाळी जेव्हा थांबून जाते 6 महिने किंवा 1 वर्षानंतर, तर त्याला आपण मेनोपॉज म्हणतो। तर ह्या मेनोपॉजच्या ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक शारीरिक, मानसिक, भावनिक असे बदल होतात। शरीरामध्ये वजन वाढण्याची एक प्रवृत्ती वाढते, त्याच्यानंतर हाडे ठुसूळ होतात आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इमोशनली ते फार म्हणजे असे लायबल होतात, म्हणजे भावनिक बदल खूप जास्त होतात। त्याच्यामुळे अशा बऱ्याच वेळेस असं स्त्रियांमध्ये भावनिकता वाढलेली दिसते। त्याच्यानंतर थोडंसं इरिटेशन पण वाढतं। तर हा जो एक स्त्रियांचा जो हा एक आपला रोजवृत्तीचा जो काळ आहे, तर मला असं म्हणायचं आहे की आपण बघतो की आई आपण सगळं आपण कुटुंब दिवसभर सगळं आयुष्यभर सगळं करत राहते, पण जेव्हा तिच्या शरीरामध्ये हे जे काही रासायनिक चेंजेस होतात किंवा मेनोपॉज होतो, तो जनरली आपल्याकडे हा असा कन्सेप्ट नाहीये की तो समजून घेण्याचा। तर मला असं म्हणायचं आहे कुटुंबातल्या व्यक्तींनी जेव्हा त्या ह्या फेजमधून जात असतात तेव्हा निश्चितच आपण त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे। त्यांची भावनिक झालेली बदल काय असेल किंवा त्यांना कधी कधी काही स्त्रिया ह्याच्यामध्ये डिप्रेशनला पण बळी पडतात, काही याच्यामध्ये शारीरिक बदल झाल्यामुळे त्यांना हाडे ठिसूळ होतात। त्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण जास्त कॅल्शियम घ्यायला पाहिजे, कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या पाहिजे। आपल्या आहारामध्ये अंडी, दूध, मासे, जर कोणी नॉन व्हेजिटेरियन असेल तर त्यांनी घेतलं पाहिजे। फळ स्त्रियांनी सुद्धा आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी मेन म्हणजे आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त, आयर्नयुक्त आहार घेणं अतिशय गरजेचं आहे। दही खा, दूध पिलं पाहिजे किंवा ताक पिलं पाहिजे किंवा तुम्हाला बदाम असतील तर ते आपण खाल्ले पाहिजे किंवा चणे सुद्धा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये पण कॅल्शियम चांगलं असतं, ते घेतलं पाहिजे। हिरव्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत। फळ ज्या सीझनमध्ये जे असेल ते आपण खाल्लं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्या स्त्रियांनी पण आपलं लक्ष द्यायला पाहिजे की आपली आता पाळी जात आहे किंवा पाळी गेलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये हे असे बदल होतात। त्याच्यामुळे त्यांची मानसिक तयारी पण फार महत्त्वाची असते। बऱ्याच वेळेस बऱ्याच काळापर्यंत त्यांना लक्षात येत नाही की हे सगळे बदल कशामुळे होतात आणि काय नाही, आणि याच्यामध्ये एखादा आजार बळावत असतो। तर त्याच्यामुळे हा नैसर्गिक पार्ट आहे आपल्या आयुष्यात, त्याच्यामुळे हा नैसर्गिक पार्ट आहे आपल्या आयुष्याचा। जसं आपल्याला लहानपण येतं, तारुण्य पण येतं, जेव्हा आपण आई बनतो आणि त्याच्यानंतरच म्हणजे मेनोपॉज येतो, तर हे आपल्या आयुष्याचा एक नॉर्मल फिजिओलॉजिकलच भाग आहे असं समजून घेतलं पाहिजे। आपली समज घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कुटुंबांनी पण मदत केली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या चांगल्या पद्धतीने त्या मग ह्याला कोप अप होऊ शकतात आणि त्यांचा मेनोपॉज हा नॅचरल पद्धतीने होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं आहे की याच्यामध्ये व्यायामाला फार चांगलं महत्त्व आहे। त्याच्यामुळे तुम्ही वॉकिंग केलं पाहिजे किंवा योगासनं केले पाहिजेत आणि एक प्राणायाम जर असेल तर प्राणायाम करा किंवा देवाची पुस्तकं वाचायची असतील तर ते पण ते वाचू शकतात। त्याच्यामुळे थोडंसं आपण सगळीकडे मिसळून आपण त्याच्यामध्ये आपल्याला जे सूट होईल तो आपण तो मार्ग काढला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला जे जे छंद आहेत ते छंद जर आपल्याला वेळ असेल ते आपण जोपासलेले आपण केले पाहिजेत, कारण मन गुंतवणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते। कारण मुलं मोठे झालेले असतात, ते आपापल्या कामामध्ये सगळे गुंतून गेलेले असतात। कधी कधी हाऊसवाईफ्स असतात, त्या घराच एकटीच असतात आणि मग ते विचार करत असतात। त्याच्यामुळे त्यांना आणि ह्या मेनोपॉजमध्ये मात्र भरपूर पद्धतीने त्याचा म्हणजे जास्त जाणवतं। तर मला असं म्हणायचं आहे की ते छंद जपले पाहिजेत, आनंदी राहिलं पाहिजे। काही समस्या असतील
तर त्या डॉक्टरांना दाखवून आपण ते केलं पाहिजे आणि नेहमी आपलं एक शारीरिक तपासणी करून घेतली पाहिजे, रक्ताची तपासणी केली पाहिजे, पॅप्समेअरची तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग एखादी मॅमोग्राफी वगैरे असेल तर ती आपण करून घेतली पाहिजे, तर जेणेकरून आपला सर्वांगीण आपलं जे आयुष्य आहे ते बॅलन्स राहील आणि चांगल्या पद्धतीने राहील आणि याची आपण काळजी घेतली तर निश्चितच आपण दीर्घायुष्याकडे जाऊ शकतो आणि चांगले जीवन जगू शकतो. गणेशोत्सवाची मिरवणूक असो, दहीहंडीच्या काळातला असलेला रस्त्यावरचा सावळा गोंधळ असो किंवा अगदी रात्रीच्या वेळी एकटं भटकणं असो, स्त्रियांची सुरक्षितता कुठल्याही क्षणी ऐरणीचा मुद्दा बनू शकते. पण यासाठी आपण फक्त न्यायव्यवस्थेवरती अवलंबून राहणं पुरेसं नाहीये, आपण सुद्धा दक्ष राहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच याबद्दलच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. आपल्या समाजात महिला अल्पसंख्याक मानल्या जातात, म्हणूनच महिलांसाठी वेगवेगळे कायदे योजना सरकार राबवत असतं. महिलांना सामाजिक आणि कायद्याच्या दृष्टीने संरक्षण मिळावं हा या सगळ्या मागचा हेतू असतो. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती घेऊ. अजूनही अनेक खेडेगावात महिला प्रसूतीच्या वेळी पुरेशा सोयी सुविधा नसतात. याची दक्षता म्हणून सरकारने जननी सुरक्षा योजना अंमलात आणली. ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. माता आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणं हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमातीतील महिला शासकीय आरोग्य संस्था किंवा मानांकित खासगी संस्थेत प्रसूत झाली तर प्रसूतीच्या तारखेनंतर 7 दिवसात 700 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात. शहरी भागातील अनुसूचित जाती जमातीतील महिला शासकीय आरोग्य संस्था किंवा मानांकित खासगी संस्थेत प्रसूत झाली तर प्रसूतीच्या तारखेनंतर 7 दिवसात 600 रुपये खात्यात जमा होतात. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला घरी प्रसूत झाल्यास तिच्या खात्यात 500 रुपये जमा होतात. अनुसूचित जाती जमातीतील महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करणं आवश्यक असल्यास लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र जमा करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. घे भरारीमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ही सीकेपी लोकांची पारंपरिक डिश आहे. आज आपण वर्कआउट जो बघतोय तो कार्डिओ आणि कंडिशनिंग याचं मिक्सचर बघतोय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे जम्पिंग जॅक्सचे 2 प्रकार. फक्त पिळदार मिशावाले बाबा नाही,